नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कामगार जगत कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट भाग 2 मध्ये स्वागत। आणि आपण आपल्या कंत्राटी कायदा 1970 जो आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबॉलिशन ऍक्ट 1970 हा मागच्या भागामध्ये आपण काही भाग त्यामध्ये पाहिलेला होता। त्यामध्ये आपण त्याचा उद्देश काय, का तो स्थापन करण्यात आलाय, तो कोणाला लागू होतो, कोणाला लागू होत नाही, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आस्थापना यांना कशा पद्धतीने रजिस्टर करावं लागतं हे भाग आपण त्यामध्ये पाहिले। आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कलम 10 मधील कंत्राटी कामगारांना मनाई कशा पद्धतीने होत असे हाही भाग पाहिलेला आहे। तर आज मित्र आपण त्यातलाच एक पुढचा भाग, काही महत्वाच्या तरतुदी आपण पाहणार आहोत। मी आधीच सांगितलंय की अतिशय मोठा असा कायदा असल्यामुळे थोड्या वेळात आपल्याला एक जुजबी माहिती, ढोबळ माहिती, एक ओळख आपल्याला करून आज आपल्याला या ठिकाणी घ्यायची। तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात। तर सर्वात महत्वाचा जो भाग येतो तो म्हणजे कंत्राटदारांचा जो परवाना असतो मित्रांनो, कंत्राटदारांचा जो परवाना असतो ह्यासाठी कंत्राटदाराला म्हणजे तो मुद्दा जर आपण पाहिलं की कंत्राटदार कशा पद्धतीने परवाना मिळवतात, तर कंत्राटदाराला एका विहित नमुन्यामध्ये, ठराविक नमुन्यामध्ये लायसेन्सिंग ऑफिसर जो असतो, जो लायसन्स देणारा जो ऑफिसर असतो त्याच्याकडं एक अर्ज करावा लागतो। आणि तो अर्ज करत असताना त्याची जी फी आहे ती भरावी लागते। त्यानंतर डिपॉझिट, एक शुल्क डिपॉझिट एक भरावं लागतं। तर कंत्राटदाराला ठराविक विहित नमुन्यामध्ये अर्ज करून फी भरून डिपॉझिट त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक असतं। त्याच मधला दुसरा मुद्दा म्हणजे परवाना घेण्यासाठी, कंत्राटदाराला परवाना घेण्यासाठी ह्यामध्ये दुसरा मुद्दा जो येतो तो लायसेन्सिंग ऑफिसरकडे ज्या वेळेला तो अर्ज देत असतो त्यावेळेला लायसेन्सिंग ऑफिसर काय करतो, तर त्याची चौकशी करतो। आणि ठराविक प्रकारची चौकशी झाली की तो परवाना त्या कंत्राटदाराला देत असतो। अर्थातच ज्यावेळी तो परवाना देत असतो त्यामध्ये काही अटी नमूद केलेले असतात, काही नियम असतात, तर त्या नियम सुद्धा त्या कंत्राटदाराला लागू होत असतो। त्याचप्रमाणे तिसरा जो मुद्दा येतो म्हणजे कंत्राटदाराला परवाना देण्याच्या बाबतीमध्ये तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे हा जो परवाना असतो, कंत्राटदाराला जो लायसेन्सिंग ऑफिसर कडून जो परवाना मिळालेला असतो, अधिकाऱ्याकडून परवाना मिळालेला असतो, तो एक ठराविक काळापुरता असतो। हा एक भाग लक्षात घ्या, तो कायमचा नसतो, तो ठराविक काळापुरता असतो। एक ठराविक वेळ झाल्यानंतर त्याचं नूतनीकरण आवश्यक असतं, ते कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे। आणि हा जो भाग आहे म्हणजे नूतनीकरण हा एक भाग आवश्यक ठरतो कंत्राटदाराला, म्हणजे नूतनीकरण नसेल तर ते बेकायदेशीर ठरू शकेल त्यामध्ये। तर त्याच्यामध्येच जो परवाना देणं यामध्ये चौथा जो मुद्दा येतो तो अशा प्रकारचा येतो की प्रत्येक अर्जाबरोबर एक नमुना जो 4A मध्ये, ह्या कायद्यामधील 4A मध्ये सांगितलेला आहे, त्यामध्ये एक हमीपत्र म्हणजे त्या कंत्राटदाराला एक हमीपत्र द्यावं लागतं। त्या कंत्राटदाराला एक हमीपत्र देणं हे अत्यंत आवश्यक असतं। हा भाग सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की हा हमीपत्र कंत्राटदार अधिकाऱ्याला देत असतो। तसंच परवाना घेण्यासाठी म्हणजे कंत्राटदाराला परवाना ज्या वेळेला अधिकारी देत असतो त्यावेळेला तो परवाना, थोडं लक्ष द्या, पहा काय गंमत आहे की परवाना हा अधिकाऱ्यानं 7 दिवसांच्या आतच दिला गेला पाहिजे। परवाना अधिकाऱ्यानं कंत्राटदाराला 7 दिवसांच्या आतच दिला गेला पाहिजे। आणि जर का असा परवाना 7 दिवसांच्या आत दिला नाही, तर ती जी अर्जाची पोच असते, कंत्राटदाराने अर्ज केलेला असतो त्याची पोच आणि त्याने भरलेलं जे शुल्क असतं हाच तो परवाना म्हणून समजला जाईल। अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये सांगितलेली आहे। म्हणजे कंत्राटदाराला सहजपणे परवाना मिळणं ह्यासाठी व्यवस्थितपणे काळजी ह्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट मध्ये घेतली गेलेली आहे। वास्तविकता आपण पाहिलं की जास्तीत जास्त बेकायदेशीर कंत्राटीकरण होऊ नये, कंत्राटी कामगारांचा भरणा होऊ नये, कामगारांना बेकायदेशीरपणे काम करावं, बेकायदेशीर भरती होऊ नये, ह्यासाठी काळजी घेत असताना ह्या तरतुदी सुद्धा या कायद्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत। यामध्ये ऑनलाईनची सुविधा सुद्धा केलेली आहे की ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता। तसंच ह्याच्यामध्ये एक मुद्दा आणखीन एक शेवटी सांगितलेला आहे की
वेगवेगळ्या म्हणजे आपण पाहिलं की परवाना देत असताना त्याच्याबरोबर काही अटी असतात आणि मग अटींचा जर भंग झाला, त्या जर अटी असतील, परवाना देत असताना ज्या अटी असतील त्या अटींचा जर भंग झाला असं जर अधिकाऱ्याच्या लक्षात आलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं किंवा त्याच्यामध्ये निलंबन करणं किंवा तो परवाना हे रद्द करणं हा जो भाग असतो हा भाग सुद्धा ह्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. दुरुस्ती आणि निलंबन तसंच परवाना मागं घेण्याचा जो भाग आहे तो कलम 14 मध्ये सांगितलेला आहे आणि 34 मधील 1 किंवा 2 मध्ये जे काही तरतुदी सांगितल्यात त्यानुसार ही कारवाई होऊ शकत असेल. आता ह्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा येतो, महत्वाचा मुद्दा की ज्याच्याकडे आपण लक्ष द्यावं, तो म्हणजे अतिशय महत्वाचा, म्हणजे कामगार संघटनांनी आपल्या कंपनीमध्ये असलेले जे कंत्राटी कामगार आहेत त्या बाबतीत ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी मित्र. कलम 16 ते 21 मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे कंत्राटी कामगार असतात, बऱ्याच ठिकाणी असं होतं की कायम कामगारांना कॅन्टीनची सुविधा आहे किंवा इतर सुखसोयी आहेत, परंतु कंत्राटी कामगारांना त्या सुविधा दिल्या जात नाहीत. तर अशा वेळी कामगार संघटनांनी त्या बाबतीत आग्रह धरला पाहिजे. तर कंत्राटी कामगारांना सुखसोयी ज्या दिल्या जातात ह्या सुखसोयी मगाशी 14 बोललो, 16 ते 21 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की त्या कंत्राटी कामगारांना कॅन्टीन दिलं गेलं पाहिजे, त्या कंत्राटी कामगारांना आरामाची खोली दिली गेली पाहिजे, म्हणजे रेस्ट रूम सुद्धा त्यांना दिली गेली पाहिजे, संडास किंवा त्या ठिकाणी मूत्री असेल, पिण्याचं पाणी असेल, धुण्यासाठी जागा असेल, ह्या सगळी व्यवस्था कंत्राटदारानं करणं आवश्यक असतं. आणि जर का कुठलीही व्यवस्था जर कंत्राटदाराने करण्यास नकार दिला किंवा असमर्थ असेल तर ती जबाबदारी जाते मुख्य मालकाकडे, प्रिन्सिपल एम्प्लॉयरकडे. हाही भाग लक्षात ठेवा. त्यामुळं त्यांना त्यांच्या सोयी सवलती मिळवून देणं हा भाग फार महत्वाचा असतो आणि कायद्याने त्यांना त्या अधिकार दिलेले आहेत. ह्या कायद्यानुसार कंत्राटी कामगारांना सुद्धा हे जे कॅन्टीन, रेस्ट रूम, संडास असेल, लॅट्रिनसाठी सोय असेल किंवा पिण्याचं पाणी असेल, धुण्यासाठी जागा असेल, ह्या सुविधांचा उल्लेख तरतूद ह्या कायद्यामध्ये सांगितलेला आहे. आणि तसंच त्यांची जी मजुरी आहे, त्यांचा जो पगार आहे, त्यांचं जे वेतन आहे, त्यांची जी मजुरी आहे ती योग्य वेळेला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती जर योग्य वेळेला योग्य ठिकाणी देणं आवश्यक आहे. जर का दिली नाही तर त्यासाठी सुद्धा कंत्राटदाराने नकार दिला किंवा कंत्राटदार असमर्थ ठरला तर मुख्य मालक हा त्याला जबाबदार असतो मित्र. हा भाग सुद्धा लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये कंत्राटदार अनेक गुन्हे करत असतात, कायदे मोडत असतात. तर अशा वेळेला कोणकोणत्या गोष्टी अपराध म्हणून सांगितलेल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी अपराध म्हणून सांगितलेल्या आहेत. तर ज्या वेळेला इन्स्पेक्टर ज्या वेळेला जात असतो इन्स्पेक्शन करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी, त्यावेळेला साहजिकच तो त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर वेगवेगळी जी कागदपत्र असतात ते कागदपत्र त्यांनी मागणी केली किंवा त्याला जी करावायची आहे ती कागदपत्र सादर करायला नकार दिला, ती कागदपत्र सादर करावयास नकार दिला जर का त्या कंत्राटदारानं, तर अशा वेळेला त्या ठिकाणी कंत्राटदाराला 3 महिने तुरुंगवास किंवा 500 रुपयांपर्यंतचा दंड सुद्धा होऊ शकतो. हा एक इन्स्पेक्टरला जर अडथळा निर्माण केलं तर त्याच्या बाबतीत सांगितलेला जो अपराधामध्ये तो हा एक नंबरचा सांगितलेला आहे. 2 नंबरचा जो अपराध सांगितलेला आहे की बाबा काही ठिकाणी कंत्राटी कामगार नेमण्यास मनाई केलेली असते, काही ठिकाणी कंत्राटी कामगार नेमण्यास मनाई केलेली असते, त्या ठिकाणी काही मर्यादा असतात, काही लिमिटेशन्स असतात, मग काही तरतुदींचं उल्लंघन होत असतं. मग अशा वेळेस सुद्धा जर का इन्स्पेक्टरला, तपासणी अधिकाऱ्याला जर का ते आढळून आलं तर अशा वेळेस सुद्धा 500 रुपये दंड, 3 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा 1000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात. दोन्ही शिक्षा म्हणजे 1000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्याचा तुरुंगवास, अशा दोन्ही शिक्षांचं प्रावधान किंवा तरतूद ही ह्या कायद्यामध्ये केलेली आहे. यातला तिसरा जो मुद्दा अपराधांच्या बाबतीमध्ये जर असा सांगितला की एखाद्या व्यक्तीने कायद्यातील तरतुदी ज्या काही तरतुदी असतात त्या जर मोडल्या, एखाद्या व्यक्तीने जर कायद्यातील तरतुदी जर काही मोडल्या तर त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा 3 महिने तुरुंगवास, 1000 रुपये शिक्षा किंवा दोन्ही त्या ठिकाणी होऊ शकते. तर अशा पद्धतीनं ह्या कायद्यामध्ये जर का अपराध केले गेले तर त्याची तरतूद ही सांगितली गेलेली आहे मित्र. आणि इन्स्पेक्टरला हे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.
ह्याच्यामध्ये ह्या तरतुदीनुसार, ह्या कायद्यातील तरतुदीनुसार इन्स्पेक्टरला वेगवेगळे अधिकार देण्यात आलेले. म्हणजे इन्स्पेक्टर ज्या वेळेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कंत्राटी कामगार आहे त्या ठिकाणी तो जाऊन त्या ठिकाणी रजिस्टर जी काही रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड तो ते पाहू शकतो. त्याला तो पाहण्याचा अधिकार आहे, ती जागा पाहण्याचा अधिकार आहे. त्या ठिकाणी असणारे जे कंत्राटी कामगार आहेत ह्या कंत्राटी कामगारांची तपासणी तो घेऊ शकतो. हा दुसरा अधिकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्याचप्रमाणे कामगारांच्या समजा पगार जो असतो त्या पगाराविषयी जर त्याला जर वाटलं काही तर तो ती माहिती मागू शकतो. म्हणजे तपासणी अधिकारी इन्स्पेक्टर जे आहे तो ते जे कंत्राटी कामगार असतील त्या कंत्राटी कामगारांच्या बद्दल ती माहिती मागू शकतो. हा माहिती मागण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. तसंच कोणतंही रजिस्टर म्हणजे पगाराची कागदपत्र असेल किंवा नोटीस असतील तर त्या तो ताब्यात घेऊ शकतो किंवा त्या कागदपत्रांच्या ज्या प्रती असतील, नकला असतील, त्या नकलाही तो घेऊ शकतो. तर हे अधिकार या कायद्यामध्ये ज्या तरतूद केलेले आहेत इन्स्पेक्टरचे त्यामध्ये इन्स्पेक्टरला दिलेले आहेत. आता हा जरी सर्व भाग कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सच्या बाबतीमध्ये असला, आपण पाहतो की कंत्राटी कामगार अनेक कायद्यांपासून वंचित असतात. त्यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी झालेली असते. त्यांना अनेक कायद्याची व्यवस्थितपणे माहीत नसते किंवा परंतु असं जरी असलं म्हणजे ते संघटनेचे सभासद नसतात, असं जरी असलं तरी सुद्धा ह्या कंत्राटी कामगारांना अनेक कायदे लागू होतात मित्र, अनेक कायदे लागू होतात. आपला आग्रह काय असला पाहिजे म्हणजे खास करून जे संघटित कामगार आहेत ह्या संघटित कामगारांचा आग्रह काय असला पाहिजे की त्या ठिकाणी लागणारे कुठले कायदे आहेत. मग त्या ठिकाणी फॅक्टरी ऍक्ट असेल की फॅक्टरी ऍक्टमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, कामाचे तास असतील किंवा इतर गोष्टी असतील. आज अनेक ठिकाणी असं पाहिलं जातंय की 8 तासाची जी ड्युटी आहे ती 12 तास काम करून घेतलं जातं आणि 8 तासाचा पगार दिला जातोय. अशा अनेक चुकीच्या गोष्टी होत आहेत. संडास असेल, बाथरूम असेल ह्याची व्यवस्थित सोय नसते. ह्या फॅक्टरी ऍक्टमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ह्या गोष्टींकडे पाहून त्यांना त्या सुखसोयी कशा मिळतील ते पाहिलं पाहिजे. मित्र, मी पुन्हा सांगतोय की मी सर्वप्रथम जो ह्या ठिकाणी उभा आहे तो एक प्रतिनिधी म्हणून, तो एक कार्यकर्ता म्हणून आणि आपला एक मित्र म्हणून मी आपल्या पुढे उभा आहे आणि ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. जुजवी माहिती आहे, ढोबळ माहिती आहे, वेळ कमी आहे. तर कंत्राटी कामगारांना जे कायदे लागू होतात त्या कायद्यांमधून जे अधिकार मिळतात ते अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला करायचं. मग त्यामध्ये फॅक्टरी ऍक्ट सारखा भाग असेल, त्यामध्ये पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट आहे तो त्यांना लागू होतोय. सामाजिक सुरक्षेसंदर्भातील काही कायदे असतात, मग त्यामध्ये ग्रॅच्युटी ऍक्ट असेल की त्यांना ग्रॅच्युटी व्यवस्थित मिळते की नाही, की ईएसआय सारखा भाग असेल की मग ईएसआय काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की ईएसआय साठी त्यांचं कटिंग होतंय परंतु ते पैसे भरले जात नाहीये, त्यांना कार्ड व्यवस्थित मिळत नाहीये, त्यांना त्याचं नॉलेज नसतं की कुठल्या पद्धतीनं मला ह्या ईएसआयच्या द्वारे सोयी सवलती मिळतील म्हणून. तर ती माहिती देण्याचं काम संघटना चांगल्या पद्धतीने करू शकतात. हे जे कायदे आहेत त्यांना लागू होणार आहे, त्या कायद्याद्वारे त्यांना काय काय अधिकार मिळतात, हक्क काय काय आहेत ह्याची माहिती आपण देऊ शकतो मित्र. तर ईएसआय असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, अनेक ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड सुद्धा दिला जात नाहीये. असंही काही वेळेला दिसून येत आहे की कामगारांचं रजिस्ट्रेशनच होत नाहीये. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी, आयडी ऍक्ट असेल, म्हणजे हे जे वेगवेगळे कायदे आहेत जे कंत्राटी कामगारांना लागू होतात त्याच्याद्वारे त्यांना मिळणारे जे अधिकार आणि हक्क आहेत ते मिळवून देण्याचा आग्रह त्या ठिकाणच्या संघटित कामगारांनी धरला पाहिजे. कंत्राटी कामगारांनी पण जागरूकता त्यांच्यामध्ये आणली गेली पाहिजे, त्यांना ही माहिती झाली पाहिजे. आणि जर का सर्वच्या सर्व हे जे अधिकार व्यवस्थितपणे त्यांना मिळाले तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी वातावरण निर्माण त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये आपण ह्याच्या आधी सुद्धा कामगार जगतमध्ये हे सर्व कायदे आपण पाहिलेले आहेत, ती माहिती आपण घेऊ शकता. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत मित्र, की आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला कंत्राटी कायद्याच्या बद्दल सांगायचा आहे की मुख्य मालक आणि कंत्राटदार यांच्यावर ही जबाबदारी असते की जी लेखी माहिती आहे ती माहिती ठेवण्याचा. मग ती माहिती पगारासंबंधातील असेल, ती लेखी माहिती नियमाप्रमाणे कामाचे तास असतील, कामाचं स्वरूप असेल, ह्या संदर्भातील जी माहिती आहे ती एक ठराविक ठिकाणी अशी लावणं आवश्यक असतं, धंद्याच्या ठिकाणी ठराविक ठिकाणी लावणं आवश्यक असतं. ती जबाबदारी मुख्य मालकाची असते. मुख्य मालकाने त्याचप्रमाणे आपण आधी पाहिलंय याच कायद्यामध्ये आधी शिकताना आपण पाहिलं की प्रत्येक आस्थापना
त्यांना स्वतःला एक त्याचं रजिस्ट्रेशन करत असतील तर त्या संदर्भातील म्हणजे कंत्राटी कामगारांच्या संदर्भातील जी माहिती असते ती ज्या नोंदणी अधिकाऱ्याने त्यांना ते लायसन्स दिलेलं असतं त्यांच्याकडं फेब्रुवारी 15 पर्यंत डिटेलमध्ये ती माहिती देणं सबमिट करणं हे अत्यंत आवश्यक असतं. तर हा जो भाग आहे हा भाग आपल्याला कंत्राटी कायद्याच्या बद्दल लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं आणखीन एक मुद्दा राहिलाय तो सांगतो की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काही आस्थापनांना काही कंत्राटदारांना काही ठराविक बाबतीत सर्वच्या सर्व किंवा काही अटी तरतुदींच्या बाबतीत काही काळांसाठी काही अटींवर निर्बंधाखाली काही सूट देण्याची मुभा ही सरकारला देण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारकडून ह्या अशा प्रकारचं प्रोत्साहन अप्रत्यक्षरित्या या कायद्यातून होताना दिसून येतं. त्यामुळे हा जो संपूर्ण भाग आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबॉलिशन ऍक्ट ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले वेगवेगळ्या ज्या महत्वाच्या तरतुदी तो पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून आपल्यापुढे उभा आहे आणि प्रतिनिधी म्हणून मी माझी जी समज आहे जी माहिती आहे त्याच्यामधून काही माहिती देण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहे. एक कंत्राटी कायदा आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आज या ठिकाणीच थांबतो. पुन्हा पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आपण भेटूयात आणि तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.